नमस्कार. आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज आज सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट नूडल्स, होममेड नूडल्स आपण बनवत आहोत. त्यासाठी थोडंसं याच्यामध्ये साहित्य आहे. पत्ताकोबी बारीक कापलेली, सांबार, शिमला मिरची लंबी लंबी कापलेली आणि बीट. लहान लेकरं असल्यामुळे याच्यामध्ये तिखट टाकत नाही आपण. याच्यामध्ये आहे हिरवी मिरची आणि हे लसण बारीक असं लंबोळकं कापलेलं आणि थोडंसं अद्रक. एकदम होममेड बनते. जरूर नाही आहे चायनीजच्या बंडीवर गेलं पाहिजे आणि हॉटेलला गेलं पाहिजे. आपल्या घरी पण बनवू शकता. थोडीशी मेहनत आणि थोडंसं तेल एकदम नाहीसारखं तेल लागते चायनीजसाठी. जिरं दे, जिरं पण टाकू शकता. जिरं, मोहरी, कढीपत्ता पण टाकू शकता. हलकीशी कढीपत्ता आहे का? कढीपत्ता आहे. हां, तेल गरम होऊ द्यायचं. आपण थोडं टाकू कढीपत्ता. त्यानंतर थोडंसं अद्रक, थोडीशी मिरची, चॉपिंग, लसण आणि याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडं फिरवायचं. बीट, शिमला मिरची आणि शिमला मिरची टाकायची. चांगलं मिक्स करायचं. आपण हे नूडल्स आधीच बॉईल करून ठेवले आहे. याच्यामध्ये नॉर्मली गरम पाणी उकळू द्यायचं. त्याच्यामध्ये हे टाकायचे. थोडंसं तेल टाकायचं. झाकण ठेवायचं नाही. एक असं काढून पाहायचा. असं दिसूनच पडतं. लक्ष द्यायचं आपल्याला शिजलं आहे का नाही. अंदर जर पांढरं असेल तेव्हा थोडंसं पांढरं हे जे थोडंसं पांढरं दिसतं ना त्याच बंद करून द्यायचं. एकदम लवकर होणारा आयटम हा आपण पहिल्यांदाच व्हिडिओ टाकत आहोत यूट्यूब किंवा सोशल मीडियामध्ये. हो, बस थोडीशी शिमला मिरची झाली, पत्ताकोबी टाकायची बारीक कापलेली, एखादी अर्धा पाव असेल. मागे होता हे आहे सोया सॉस. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मली चिंच भिजू टाकून ते 2 मिनिटं असं तयार होते. थोडंसं लिक्विड जेवढे जास्त टाका तेवढं तयार होतं. थोडंसं कोमटपर्यंत टाकलं आपण 10-15 मिनिटं की त्याला हाताने असं येतं गळ. मिरची, कापलेल्या मिरच्या 7-8 असेल. आमची आरू खाणाऱ्या असल्यामुळं आम्ही त्यात तिखट टाकणार नाही. आरू, आरती मामा लहान आणि आरती मावशी. बस ठीक आहे. टाकलं डायरेक्ट तुम्ही त्यात नूडल्स सोडा. काहीच वेळ लागत नाही. पण थोडंसं हलकं होऊन द्यायला लागतं. कारण का चायनीज आयटम आहे हा. चायनाची लोक खातात कारण का ते ज्या भागात राहतात त्यांना ते सूट होते. पण आपण नाही का थोडंसं ते कच्चं नाही खाल्लं पाहिजे. जास्त कमी करून टाकायचा.
आता टाकू आपण हे 20 रुपये पॅकेट भेटते सोया सॉस चिल्ली सॉस. हे काही जास्त टाकायची गरज नाही. तुम्ही फक्त सोयाबीन टाकला म्हणजे पाऊच त्या हिशोबाने हे पॅकेटची नूडल्स आहे. हे कमी आहे आपल्याकडे. बस बस आपण आता टाकू. बस आपण आता अजून काही टाकायचं. आता आपण चिंच टाकणार पाणी हां चिंच पाणी चिंचाचं पाणी. बाबा चिंच पडला. चिंच पडला एक चिंचेची बी. काही नाही. ए! चवीनुसार मीठ दे काय मीठ दे. आता आपण टाकूया मीठ थोडं. मीठ जास्त नाही थोडं. कारण की मला नाही का मला आणि माझ्या बाबाला आणि आईला आणि माझ्या Red chilli. मावशीला मामाला जास्ती तिखट लागतं म्हणून जास्ती तिखट लागतं म्हणून आणि जास्त नाही टाकत. अगं तिखट वरून टाकायचंच नसतं. तिखट ही शिजत नसतं. टोमॅटो सॉस ते ऑप्शनल असते. मोठ्या माणसं जर खात असेल तर हे वापरू नका. काही गरज नाही आहे. पण लहान लेकर असताना ते वापरतात. आपण गॅस थोडी कमी करायची. थोडी जास्त करायची आणि तिला चांगलं मिक्स करून घ्यायचं नूडल्सला. चांगलं मिक्स करायचं 2 मिनिट चांगलं मिक्स करायचं. असं करू शकता. बाबा आता माहिती रेडी काय